नगर जिल्हा सध्या वेगवेगळ्या कारणांनी चांगलाच गाजतोय। 2 दिवसात झालेल्या 2 खुनांच्या घटनांनी नगरकरांची झोप उडाली आहे। अनैतिक संबंधांना अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा पत्नीनेच काढलाय। हे प्रकरण राहुरीतील कनगर येथे घडलं। त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूरमधील दत्तनगर येथेही पत्नीनेच पतीचा खून केला। लागोपाठ 2 घटनांमध्ये पत्नीच विलन ठरली आहे। ही दोन्ही प्रकरणे कशी घडली हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 23 जानेवारीला कनगर परिसरातील वन विभागाच्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला। हा मृतदेह जिल्ह्यातीलच असल्याचा तपास पुढे आला। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली। मृत इसम हा साधारण 40 वर्षांचा होता। पोलिसांनी काही क्ल्यूद्वारे या इसमाला शोधून काढले। मयताचे नाव सुधाकर किसन थोरात होते। तो उक्कल गावचा रहिवासी होता। तो विवाहित होता, परंतु आता त्याचा खून का झाला हे दिव्य पोलिसांना शोधावे लागणार आहे। मृत सुधाकर याची पत्नी अनिता ही नेवासा तालुक्यातील भेंडा येथील होती। घटना घडली तेव्हा ती माहेरी भेंडा येथेच होती। पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली। तिच्या उत्तरात तफावत आढळून आल्याने पोलिसांचा संशय आणखीन बळावला। त्यांनी जरा वेगळ्या मार्गाने चौकशी सुरू केली। गुप्त बातमीदारांची मदत घेतली। काही गावकऱ्यांकडेही विचारपूस केली। तेव्हा मृताची पत्नी अनिताचे संगमनेर तालुक्यातील साकूर मांडवा येथील ज्ञानेश्वर सागर याच्या सोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले। पोलिसांना मिळालेला हा एक क्ल्यू पुरेसा होता। पोलिसांनी थेट संगमनेर गाठलं। तेथे राहत्या घरातून ज्ञानेश्वरला ताब्यात घेतलं। पोलिसांनी खाक्या दाखवताच ज्ञानेश्वर अगदी पोपटासारखा बोलू लागला। अनिता थोरातचे या ज्ञानेश्वर सोबत अनैतिक संबंध होते, त्याची कबुली सुरुवातीला ज्ञानेश्वरने दिली। त्यांच्या संबंधात पती सुधाकर हा अडसर ठरत होता। पतीची वारंवार होणारी अडचण अनिताला असह्य झाली। त्यानंतर अनिताने एक प्लॅन बनवला। तिच्या सांगण्यावरून आरोपी ज्ञानेश्वर याने सुधाकरला गुरुवारी 22 जानेवारीला साकूर मांडवे येथे दवाखान्यात जाण्याच्या बहाण्याने नेले। तेथून तो मृत सुधाकरला राहुरीला घेऊन गेला। राहुरीला जात असताना कनगर शिवारात वन खात्याच्या हद्दीत निर्जन स्थळी सुधाकर याचा उपरण्याने गळा आवळून खून करून ज्ञानेश्वर पसार झाला। दरम्यान खुनाचा गुन्हा असल्याने भक्कम पुराव्यासाठी पोलिसांनी सुधाकर थोरात याचा मृतदेह अहिल्यानगर येथे उत्तरीय तपासणीसाठी हलवला। पोलिसांनी मृताची पत्नी व तिचा प्रियकर अशा दोघांनाही ताब्यात घेतलंय। दुसरी घटना अशी नसली तरी त्यातही पत्नीच विलन ठरली आहे। श्रीरामपूर येथील दत्तनगर भागात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळली। श्रीरामपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। प्रथम दर्शनी मृताच्या डोक्याला मार लागलेला व त्यातून रक्त निघाल्याचे दिसले। तसेच त्याच्या गळ्यावर उजव्या बाजूला काळ्या रंगाचा व्रण दिसला। अधिक चौकशी केली असता सदरचे घर विजू पटाट यांचे असून त्यांच्या घरात मानसकुमार शाहू हे भाडोत्री राहत असल्याचे समजले। तेथे असलेल्या रश्मिता मानसकुमार शाहू हिच्याकडे चौकशी केली असता तिने मृत व्यक्ती हा तिचा पती असल्याचे सांगून त्याच्या मृत्यूबाबत उडवाउडीची उत्तरे दिली। आपल्या पतीला पोस्टमॉर्टमसाठी नेण्यास रश्मिताने नकार दिल्यावर पोलिसांचा संशय बळावला। त्यानंतर पोलीस निरीक्षक देशमुख यांनी रश्मिता शाहू हिच्याकडे लक्ष वळवलं। पोलिसी खाक्या दाखवताच तिनेही पतीचा खून आपण स्वतः केल्याची कबुली दिली। आपला पती मानसकुमार शाहू हा दारू पिऊन मला खूप मारहाण करत असे, सतत माझ्यावर संशय घेत असे। त्यामुळे मी त्याच्या डोक्यात आंब्याच्या झाडाचे लाकूड मारून व गळा आवळून त्याला मारून टाकल्याची कबुली पत्नी रश्मिताने दिली। पोलिसांनी तात्काळ रश्मिताला अटक केली। या दोन्ही घटनांनी नगर जिल्हा हादरला। दोन्ही घटनात पत्नीनेच पतीला संपवल्याचे समोर आले। मित्रांनो, हा विषय तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।